एव्हरीवन, तर आज बघणार आहोत की पोर्ट्रेट बॅकग्राऊंड कसं काढायचं. तर हा एक माझा पोर्ट्रेट तयार झालेला, ज्या आपण पोर्ट्रेटसाठी ग्रीड लाईन यूज करतो त्या इरेज करून घ्यायच्यात पूर्णपणे. आणि जसं दाखवलेत बॉक्स वेगवेगळे, तसे आपल्याला स्केलच्या मदतीने आणि पेन्सिलने पूर्ण जो बॅकग्राऊंड आहे पोर्ट्रेटचा तिथे काढून घ्यायचा. परत थोडंसं इरेज करून घ्या, थोडं नॉर्मल. त्याचबरोबर कॅमलची चारकोल पेन्सिल आहे, तिने आपल्याला जे कॉर्नर आहेत पूर्ण कॉर्नरमध्ये आपल्याला थोडासा डार्कनेस यूज करायचा आहे, त्यामुळे अजून 3D लुक दिसेल. आणि प्रत्येक नाही पण काही पोर्ट्रेटमध्ये आपल्याला बॅकग्राऊंड करणं खूप गरजेचं असतं, त्याने त्याला अजून छान लुक येतो. तर तुम्ही पण एखाद्या पोर्ट्रेटला हा किंवा असा वेगळ्या टाईपचा बॅकग्राऊंड तयार करून बघा, अजून छान लुक येईल. त्याचबरोबर जो आतमध्ये भाग आपण सोडलेला तिथे पण आपल्याला 10B पेन्सिल घेऊ शकता किंवा चारकोल पेन्सिलने पूर्ण भाग भरून टाका. एका ब्रशने ब्लेंड करून घ्या आणि इरेजने हायलाइट द्या. आणि हा त्याचा फायनल रिझल्ट. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका.